नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026 चा फॉर्म भरत असताना दिव्यांग उमेदवारांनी फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आणि दिव्यांग उमेदवारांना टीईटी मध्ये किती टक्के सवलत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे दिव्यांग विद्यार्थी असेल त्यांनी हा व्हिडिओ लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण पुढचे व्हिडिओ सुद्धा मी देणार आहे. त्यासाठी तुम्हाला मेसेज आमच्या टीमकडनं येईल किंवा ह्या युट्यूबवरनं येईल. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सो अगदी सगळ्याच अपडेट तुम्हाला जर हवे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि अजून मनामध्ये काही प्रश्न असतील तर मनात नका ठेवू, खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे, त्यात टाकून द्या. चला तर मग मुख्य मुद्द्याकडे आपण जाऊया. पण तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की टीईटी 2026 पास होण्यासाठी, पात्र होण्यासाठी इग्नाइट अकॅडमी खूप मेहनत घेते आणि त्यासाठी नवीन बॅच तुमच्यासाठी आम्ही उद्यापासून चालू करत आहोत. बॅच स्टार्ट होते 1 एप्रिल पासून. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, 10.0 ची बॅच आहे, नवी बॅच आहे. 9 बॅचला शिकवणारे पूर्ण टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे, ज्यांनी आतापर्यंत 5,000 प्लस रिझल्ट दिलेले आहेत. पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहेत, 350 प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लाईन टेस्ट सिरीज आहे. त्याचबरोबर तुम्हाला महारिव्हिजन सेशन आणि दररोज डाके सरांचा नवा दिवस, नवी सुरुवात आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी असतात. दोन बॅचमध्ये एकच फरक आहे, ह्या बॅचमध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मिळणार आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी आमचे बुक्स अवेलेबल असेल त्यांनी ही बॅच जॉईन करा. सेपरेट बॅचेस हवी ती बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्याची सिंपल प्रोसेस आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली, ॲप डाउनलोड करा, माहिती भरा, ओटीपी टाका, कॅटेगरी निवडा शिक्षक भरतीची, त्यानंतर बाय नाऊ करा. बॅच बाय नाऊला फीज भरा, फी कुठे जात नाही तुमची. फी भरली की पुढच्या अर्ध्या तासामध्ये बॅच चालू होते. माय कोर्सेसला तुमची बॅच पण दिसणार आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, महत्वाच्या मुद्द्याकडे. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे. 16 एप्रिल पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे. तुमची एक्झाम 21 जूनला पेपर 1 पेपर 2 एकाच दिवशी दोन्ही पेपर असणार आहे. 10:30 ते 1 आणि 2:30 ते 5 या वेळेमध्ये असणार आहे. फॉर्म भरताना दिव्यांग उमेदवार जर फॉर्म भरत असाल तर प्रश्न विचारला जातो तुम्हाला की उमेदवार दिव्यांग आहे का. तुम्ही जर नो केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर येस करणार असाल तर मात्र इथे तुम्हाला माहिती भरावी लागते. मग तुम्ही जर येस केलं तर काय काय माहिती भरावी लागते. तुमचा दिव्यांगत्वाचा प्रकार आहे, टाईप ऑफ डिसॅबिलिटी आहे, दिव्यांगत्वाची टक्केवारी तुम्हाला 40% किंवा 40% पेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला इथे दिव्यांग कॅटेगरीमध्ये तुमचा विचार केला जाईल आणि 5% तुम्हाला सवलत मिळेल. तुमचं UDID कार्ड पण तुम्हाला अपडेट करायचं, ते टाकायचं. म्हणजे त्यानंतर लेखनिक आणि मदतनीस हवा आहे का. आता लेखनिक मदतनीस कोणाला मिळतो ते पण समजून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ मी घेणार आहे. पुढचा व्हिडिओ उद्याच असणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि अजून तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा ज्यांना माहिती पाहिजे की सर नाही हा व्हिडिओ पाहिजेच आम्हाला, मला कमेंटमध्ये टाका. जास्तीत जास्त कमेंट आल्या तर मी उद्याचा व्हिडिओ नक्की 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 घेणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराला अतिरिक्त टाइम हवा आहे का, अतिरिक्त टाइम कुणाला मिळतो ते पण उद्याच्या व्हिडिओत मी सांगणार आहे. हवा असेल मला कमेंटमध्ये नक्की टाका. त्याचबरोबर तुम्हाला काय, तुमचं लेखनिक घ्यायचं त्याचं नाव टाकावं लागणार आहे. लेखनिकाला तुम्हाला शैक्षणिक अर्हता टाकावी लागणार आहे. लेखनिकाची शैक्षणिक अर्हता तुम्हाला 3 टप्प्यात टाकायची किंवा एकच असेल एका टप्प्यात टाकली तरी चालणार. ही माहिती फॉर्म भरताना भरायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दिव्यांग सर्टिफिकेट जे आहे ना, 40% किंवा 40% पेक्षा जास्त, जे की SADM किंवा सॉल्वमधनं ऑनलाईन काढलेलं असावं, ते तुम्हाला अपलोड पण करायचं आहे. मग आता मुख्य प्रश्न तुमचे जे असतील ते कमेंटमध्ये टाका. पण आता तुम्हाला 5% सूट आहे या संदर्भातलं नोटिफिकेशन दाखवतो बघा. 9 जून 2023 शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे नोटिफिकेशन आहे. कुणासाठी गेलं, हे सगळे आयुक्त असतील, शिक्षण संचालक असेल, सगळ्यांना हे पाठवलं नोटिफिकेशन आहे. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, शासन निर्णय जो 7/2/2019 आहे त्यामध्ये जो परिच्छेद क्रमांक स्पष्टता येत नाही, म्हणून त्यांनी हे नोटिफिकेशन किंवा हे पत्रक काढलेलं आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं, तुमच्यासाठीचा जो मुद्दा आहे तो मी तुम्हाला फक्त दाखवतो बघा. त्यांनी सांगितलेलं आहे कुणाला सूट दिलेली बघा. यात सांगितलेलं पैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती क ड, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग SC BC, EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, आणि इथे दिलंय दिव्यांग उमेदवार. हे तुमच्यासाठी स्टार करतो. दिव्यांग उमेदवार, इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये 5% सूट देण्यात आली आहे. म्हणजे तुम्हाला 5% सूट आहे. आता यामध्ये लक्षात घ्या, हा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. खाली त्यांनी दिलेलं आहे, ती पण तुम्ही वाचू शकता. काय दिलंय, तथापि शासन निर्णय 7/2/19 मधील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये केंद्र शासन व राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने CDD उत्तीर्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील EWS उमेदवारांना सदर परिषदेतील गुणांमध्ये 5% सूट देण्यात संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते. त्यामुळे संघटनांनी लोकप्रतिनिधी निवेदने प्राप्त होत आहे आणि त्या संदर्भात पण त्यांनी 5% सूट दिलेली आहे. हे पण तुम्हाला इथे भेटतं. आता ह्या नोटिफिकेशन तुम्हाला सांगायचं म्हणजे काय,
दिव्यांग उमेदवारांना 5% सूट असणार आहे. म्हणजे किती? तर 55% तुम्हाला मार्क लागणार आहे. म्हणजे किती? तर 150 पैकी तुम्हाला कमीत कमी 82 मार्क दिव्यांग उमेदवारांना पाडावे लागतील. भले हे दिव्यांग उमेदवार ओपन मधले असू दे किंवा किंवा अदर कॅटेगरी मधले असू दे, दोघांसाठी पण इथे 55% सूट तुम्हाला दिलेली आहे. ओके, सो चांगली गोष्ट आहे. तुम्हाला विथ प्रूफ दाखवली आहे. अजून पुढे तुम्हाला लेखनिक कुणाला मिळतो, कसा घ्यायचा, काय काय डॉक्युमेंट लागतात, एक्स्ट्रा टाइम कुणाला मिळतो, काय काय डॉक्युमेंट लागतात, हे सगळं उद्याच्या व्हिडिओत सांगणार आहे. पण त्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये तुमची रिक्वायरमेंट टाका, तरच मी व्हिडिओ घेईल. कमेंट आल्या पाहिजे माझ्यापर्यंत. रिक्वायरमेंट जास्त असेल तर व्हिडिओ नक्की घेईल. आणि काही शंका असेल तर तुम्ही मला आमच्या टीमला पण विचारू शकता. पण बिफोर ज्यांनी अजूनपर्यंत जर मार्गदर्शन बॅच 10.0 जॉईन नसेल की लगेच जॉईन करा, कारण शेवटची संधी, उद्यापासून बॅच चालू होते. ही 2 रुपयाची बॅच सगळ्यांनीच घ्यावी, ज्यामध्ये टीईटी बद्दल सगळी माहिती टाकलेली आहे. सेपरेट बॅचेस आहे. 2026 सुधारित आवृत्तीचे 4 बुक्स अवेलेबल आहे. ॲपवरून परचेस कराल तर तुम्हाला डिस्काउंट आहे. Amazonवर पण अवेलेबल आहे, शेजारच्या बुक स्टॉलला पण अवेलेबल आहे. आणि काही शंका असेल तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरलाही कॉल करू शकता. डायरेक्टली ॲप डाउनलोड करून पण बॅचेस किंवा बुक्स परचेस करू शकता, जॉईन करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये किंवा आवडला तर लाईक करा. तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.